इचलकरंजी येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासाची सांगता बुधवारी मूक पदयात्रेने करण्यात आली। शहरातील मंगलधाम परिसरातील गणेश मंदिर येथून पदयात्रेला प्रारंभ झाला। मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या या पदयात्रेत युवक युवतींसह बाल व महिला धारकरी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते। शहरात गेल्या 23 वर्षापासून या संघटनेतर्फे संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळला जात आहे। या काळात शहरातील 300हून अधिक ठिकाणी संभाजी महाराजांच्या पराक्रमांच्या गाथांचे वाचन व प्रार्थना करण्यात येत होत्या। तसेच अनेक युवक युवतींनी या कालावधीत आपल्या आवडत्या पदार्थांचा त्याग करून सहभाग नोंदविला। बुधवारी दुपारी वडू बुद्रुक येथून आणलेल्या ज्वालेचे पूजन तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यामध्ये आयुक्त पल्लवी पाटील, नगरसेवक रवींद्र माने, नगरसेविका रूपा बुगड, माजी नगरसेवक सागर चाळके, पैलवान अमृत मामा भोसले, मधुकर मुसळे, दीपक पाटील, संतोष सावंत आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पूजनानंतर प्रेरणा मंत्र म्हणत मूक पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला। पदयात्रेच्या अग्रभागी ज्योत व भगवा ध्वज होते, तर त्यामागे शस्त्र पथक सहभागी झाले होते। ही पदयात्रा महात्मा गांधी चौक, झेंडा चौक, श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौक, चांदणी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवतीर्थ मार्गे कॉम्रेड मलाबदे चौक येथील श्री शंभू तीर्थ येथे पोहोचली। यावेळी धारकरी सूरज पाटील यांनी संभाजी महाराजांच्या कार्याची माहिती दिली। त्यानंतर मंत्राग्नी देऊन ज्वालेचे अग्निकुंडात विसर्जन करण्यात आले। उपस्थित धारकऱ्यांनी कुंडाचे दर्शन घेतले। संभाजी सूर्यहृदय व ध्येय मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या पदयात्रेत कार्यवाह प्रसाद जाधव, मंगेश मस्कर, सूरज इंगळे, सोमनाथ काशीद, ॲडव्होकेट समीर मुदगल, सुशांत घोरपडे, अभिषेक शेळके, श्रीकांत पवार, नंदकिशोर नाईक, बापू पवार, दीपक कुंभार आदींसह मोठ्या संख्येने धारकरी सहभागी झाले होते।